त्याचबरोबर रेडिओ आकाशवाणी या ठिकाणी जाऊन आमच्या तालुक्यातील लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत तर त्याद्वारे सुद्धा लोकांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 5000 फाउंटेन आलेले आपल्याला आहेत त्याच्यावरती ट्रॅफिकचे जे नियम आहेत सर ते लोकांपर्यंत 5000 लोकांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर सर सिटी टू मार्फत हेल्मेट वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर आपल्या हेल्मेट या ठिकाणी 2/1/2025 ते 8/1/2025 जोपर्यंत पोलीस स्थापना दिवस होता या 7 दिवसामध्ये 2500 विद्यार्थी ते आपल्या या ठिकाणी आले त्यांनी आपल्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर याच कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून आपण शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करत आहोत. सर या बाईक रॅलीचा मेन उद्देश हे शहरामधील लोकांना हेल्मेटचे महत्त्व समजून सांगणे आणि ट्रॅफिक गर्दी करणे हे आहे. सर आपल्याला सर्वांना कोरोनाची भीती होती पण 40पेक्षा जास्त मृत्यू रस्त्या अपघातात होतात. आता तरी नवीनच काही सगळ्या जणांना उभं राहिलेला आहे. माझ्या हा एक नवीन जो प्रकार आहे मागे 2-3 दिवसापूर्वी आपले एक अधिकारी आहेत PSI त्यांचा ग्रास केला आणि ज्या प्रकारे ते ऑपरेशन आम्ही तिथे गेलो होतो ते ऑपरेशनचे व्हिडिओ बघितले खूपच हृदयद्रावक व्हिडिओ होते. आपण बघू शकता की एक नवीन उपक्रम आपली गाडीला ते सीट सारखे लावलेलं आहे पण ते पण कुठेतरी अपुरा पडत आहे. माझ्या त्याला लागून वरतून जाऊन तो गायला लागू शकतो. रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत आपण वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत. आता आपण बोर्डवर गाड्यावर पाहतात की मोबाईलवर ते गाडी चालवतात 2 व्हीलरवर गाडीला कानाला मोबाईल लावून गाडी चालवतात. 4 व्हीलरमध्ये बिना सीट बेल्ट किंवा मोबाईलवर बोलत गाडी चालवतात. यामध्ये कुठे ना कुठे आपल्याच्या कुणी मृत्युमुखी बोलू शकतं किंवा आपण बोलू शकतं किंवा त्याला इतर गोष्टी कुणाला सर्व नागरिकांची आता ही जबाबदारी आहे की कायद्याने निर्बंध जे घातलेले आहेत जे बंधन घातलेले आहेत त्याचे पालन करावे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. कारण की ज्यावेळी तो व्यक्ती मृत्युमुखी पडतो त्यावेळी त्या कुटुंबाचा एक मोठा आधार जो आहे तो हरवला जातो. अशा पार्श्वभूमीवरती प्रत्येकाचा जीव हा खूप महत्त्वाचा आहे. आता माझ्या सहकार्य अधिकाऱ्यांना सांगितलं की किरकोळ चुका करतात. कारण की जसं आता मी सांगितलं की आपण वेगवेगळे जे खाद्य घालतात ते बरेचशा कशाची त्या आवडच्या जाऊ शकतात. बरेचसे मृत्यू टाळले जाऊ शकतात. त्यामुळं सर्वांना आव्हान आहे कारण की कायद्याचा पडदा देऊन सारखं तुम्हाला दंड लावून नागरिकांना सक्ती करायची त्या गोष्टीची बाब बरोबर नाही. सर्व दृष्टी होईल. या पार्श्वभूमीवर लोकांनी जर स्वतःच्या जीवाची जर काळजी घेतली तर आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळले आणि त्याची डिस्प्यूट लावून केली तर खूप चांगलं होईल. की शहरामध्ये मला वाटतो की पालकच लहान माझ्या मुलाला म्हणून त्याचं चालायला शिकवतं. पालकच 4-5 जण घेऊ शकतात एकाच मोटरसायकलवर. म्हणजे आपण काय प्रकारचं मार्गदर्शन पुढे लागतो आपण जर स्वतः व्यवस्थित राहिलो तर पुढची पिढी योग्य प्रकारे वाहन चालवेल आणि कोणत्या प्रकारचे अपघात होणार नाही. रणजित पाटील आणि आपले डिस्ट्रिक्ट नांदेडकर यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर ट्रकची कारवाई आपण केलेली आहे. म्हणजे गेल्या 4-5 वर्षांमध्ये त्याच्या 4-5 ट्रक ड्रायव्हरची कारवाई आपण या गेल्या 3 महिन्यात केलेली आहे. त्याचबरोबर की आपण विपस्कृती आपण वारंवार कारवाई केलेली आहे मोठ्या प्रमाणावरती. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायव्हर घेतलेले आहेत. इव्हन ट्रॅफिकच्या दंडाची रक्कम देखील तुम्ही मोठ्या प्रमाणावरती गौरवाने वसूल केलेली आहे. ट्रॅफिकचे सर्व आमचे अधिकारी आणि सर्व आमचे आमदार यांचं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तुम्ही खूप प्रभावी कामगिरी करत असतात. अनेक कामगिरी केली चांगली करून ठेवत राहा आणि निश्चितच तुमच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. परंतु तुमचं दंड करणे आणि पनिशमेंट लावणे यांनी काही गुजरात नसेल म्हणून मी म्हटलं की त्याच्याकरता हे प्रयोजन